ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण भारत देशात आजपर्यंत कधीही इतका मोठा राजकीय भूकंप झाला नव्हता। तितका मोठा राजकीय भूकंप येत्या 19 डिसेंबरला होणार आहे, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाही तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान देखील 19 तारखेला बदलणार आहेत। यावर प्रत्युत्तर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे। पाहूयात ते प्रत्युत्तर काय आहे। नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तिचा जागर न्यूज। देशाच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असून येत्या 19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे। देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस असेल असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं आहे। त्यानंतर 19 डिसेंबरला पंतप्रधान नव्हे तर राज्यातील मुख्यमंत्रीही बदलणार अशी चर्चा सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी परिसरात याबाबत चर्चा सुरू होती। विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेदरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केली। 19 डिसेंबरला राज्यात मोठा बदल होणार आहे अशी चर्चा आहे, तर तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनणार काय, असा थेट सवाल शशिकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेंना केला। उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या प्रश्नावर थेट उत्तर दिलं आणि 19 डिसेंबरच्या चर्चेबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे। नेमकी चर्चा काय होती? पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळात PMO कार्यालयात काम केलं आहे। दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत। विशेष म्हणजे त्या महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केला आहे। 19 डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार आहे, मराठी माणूस पंतप्रधान होईल असे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। अमेरिकेतील एक व्यक्ती इस्रायलच्या गुप्तहेर होता। त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावले आणि स्टिंग ऑपरेशन केली। ही व्यक्ती लवकरच या बड्या नेत्यांची प्रकरण समोर आणणार आहे, अनेकांचा पर्दाफाश करणार आहे। त्यामुळे अमेरिकेत मोठे राजकीय संकट येईल। त्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतातही दिसतील। कदाचित भारताचा पंतप्रधानही बदलेल असे ते म्हणाले। पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानंतर पंतप्रधान खरंच बदलणार काय, त्यांची जागा कोणता मराठी चेहरा घेणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री पद येणार काय याबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केलं। शिंदे म्हणाले, आमचा अजेंडा हा खुर्ची नव्हे। मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, मात्र सोन्याचे दिवस नक्की आणणार। आमच्यासाठी मुख्यमंत्री पद नव्हे तर सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे। मुख्यमंत्री असताना मला घटनाबाह्य असल्याचे म्हणायचे, आता उपमुख्यमंत्री झाल्यावरही घटनाबाह्य असल्याचा आरोप करत आहेत। काही लोकांची जळजळ ही पदावर नव्हे तर एकनाथ शिंदेवर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे।